योद्धा न्यूज मराठी। उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या लढ्याला यश। सुधारित शक्ती कायदा विधेयक विधान परिषदेत एकमताने मंजूर। शक्ती कायदा अधिक बळकट करण्यासाठी सरकार कटिबद्ध। मंजुरीनंतर अंमलबजावणीला गती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई दिनांक 25 मार्च 2026। महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर मोठे यश मिळाले आहे। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 म्हणजेच सुधारित शक्ती कायदा विधेयक आज विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आले। या ऐतिहासिक निर्णयाचे डॉक्टर गोऱ्हे यांनी स्वागत केले। यामुळे राज्यातील महिला सुरक्षा यंत्रणा आता अधिक सक्षम आणि कठोर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। या विधेयकावर सभागृहात सखोल चर्चा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली। ते म्हणाले की महिलांवरील अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी शक्ती कायदा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे। मुळात राज्य सरकारने 2023 मध्येच शक्ती कायदा केंद्राच्या मान्यतेसाठी पाठवला होता। मात्र त्याच काळात देशात नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी प्रक्रिया सुरू झाल्यानं या प्रस्तावाला तात्पुरती स्थगिती मिळाली होती। ही तांत्रिक अडचण ओळखून डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी 14 डिसेंबर 2025 रोजी मुख्यमंत्र्यांना एक सविस्तर निवेदन सादर केले होते। त्यात त्यांनी केंद्र सरकारची भारतीय न्याय संहिता आणि राज्यातील प्रस्तावित शक्ती कायदा यांच्यातील तफावत दूर करण्याची आग्रही मागणी केली होती। डॉक्टर गोऱ्हे यांच्या या मागणीची दखल घेत सरकारनं नवीन विधेयकात अनेक क्रांतिकारी सुधारणांचा समावेश केला आहे। विशेषतः ऍसिड हल्ला पीडितेची ओळख गोपनीय ठेवणं आणि डिजिटल माध्यमातून महिलांवरील होणाऱ्या गुन्ह्यांविरोधात कठोर तरतुदींचा समावेश केल्यानं हा कायदा आता अधिक धारदार झाला आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सुधारणांची गरज अधोरेखित करत हे विधेयक विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्याची विनंती केली, ज्याला सर्वच सदस्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला। या संपूर्ण प्रक्रियेत डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे। त्यांनी केवळ विधानमंडळातच नव्हे तर प्रशासकीय पातळीवरही या विषयाचा पाठपुरावा केला। 9 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि माजी न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यासह विधान भवनात घेतलेली उच्चस्तरीय बैठक या कायद्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी दिशादर्शक ठरली। कायद्याची अंमलबजावणी केवळ कागदावर न राहता ती प्रभावी, पारदर्शक आणि संवेदनशील असावी यावर त्यांनी नेहमीच भर दिला आहे। भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 ला मंजुरी मिळाल्याबद्दल डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विशेष आभार मानले आहेत। या संपूर्ण प्रक्रियेत डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे। त्यांनी केवळ विधानमंडळातच नव्हे तर प्रशासकीय पातळीवरही या विषयाचा पाठपुरावा केला। 9 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि माजी न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यासह विधान भवनात घेतलेली उच्चस्तरीय बैठक या कायद्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी दिशादर्शक ठरली। कायद्याची अंमलबजावणी केवळ कागदावर न राहता ती प्रभावी, पारदर्शक आणि संवेदनशील असावी यावर त्यांनी नेहमीच भर दिला आहे। भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 ला मंजुरी मिळाल्याबद्दल डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विशेष आभार मानले आहेत।
या कायद्यामुळे आता गुन्हेगारांवर जरब बसेल आणि महिलांना जलद न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी. केंद्राने भारतीय न्याय संहितेच्या नुसार कायदे केल्यानंतर महिलांच्या न्यायाच्या दृष्टीने बरीच प्रगती झाली, परंतु त्याच्याही अगोदर महाराष्ट्र राज्याच्या वतीने सर्व विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या वतीने दिशा कायद्यासाठी किंवा ज्याला शक्ती कायदा आपण म्हणू शकतो याच्यासाठी एक विधेयक पारित करून केंद्र सरकारकडे दिलं होतं. त्यातले बरेचसे मुद्दे भारतीय न्याय संहितेत समाविष्ट झाल्यामुळे त्या कायद्याची गरज आहे का नाही असा प्रश्न तयार झाला होता. परंतु डिसेंबर 25मध्ये मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये जे मुद्दे भारतीय न्याय संहितेत समाविष्ट झालेले नाही आहेत त्याच्याबद्दल आपण एक विधेयक वेगळं करावं अशा प्रकारची विनंती केली होती. त्याचप्रमाणे मी फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक तसेच निवृत्त न्यायाधीश साधना जाधव, विधी आणि न्याय विभागाचे अधिकारी यांच्याबरोबर एक उच्चस्तरीय मीटिंग घेतली होती आणि त्याला श्रीमती अश्विनी दोर्जे म्हणजे महिला प्रश्नांवरच्या पोलीस महानिरीक्षक यांनाही निमंत्रित केलं होतं. आणि तिथे चर्चेअंती आम्ही अशी सूचना केली की एक प्रस्ताव सरकारकडे त्यांनी तयार करावा आणि त्याच्यामध्ये ॲसिडच्या अटॅकमध्ये बळी झालेल्या महिला, त्याचबरोबर सायबर क्राईम आणि त्याचबरोबर छेडछाड अशा गोष्टींचं माहितीचं गुप्तता न ठेवता ती प्रसारित करणं अशा मुद्द्यांच्यावरती शिक्षेची तरतूद आपण आपल्याकडे कायद्याच्यानुसार करावी म्हणून हा महाराष्ट्राचा शक्ती कायदा आज याच्यामध्ये विधान परिषद आणि विधानसभेत मंजूर झालेला आहे. मंडळाची विधान परिषदेतले सदस्य आणि उपसभापती या नात्याने मी सरकारचं अभिनंदन करते आणि या कायद्याच्याबद्दल माहिती होऊन त्याच्यामध्ये दोषसिद्धी कशी चांगल्या प्रकारे होऊ शकेल हे बघावं अशी अपेक्षा ठेवते.